तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर काल तुम्हाला माहितीच असेल 3 वाजता घरी आलतो, म्हणजे जवळपास 3-3:30 झालते. त्यानंतर व्लॉग एडिटिंगला बसलो, जवळपास झोपायला 5-5:30 वाजलेले. तर 5-5:30 वाजता झोपून पण तब्येत बरी नाही. 5-5:30 वाजता झोपून पण आता सकाळी 7 वाजता उठलेलो आहे. कारण की काल तर तुम्हाला सांगितलं होतं आज जरा आहेत 2-4 काम आहेत म्हणून कामांसाठी उठलो आहे. तर असं बरेच प्रश्न कधी पडतात की बाबा एवढं करून रात्री 3-4 वाजता झोपून 5 वाजता झोपून परत कशासाठी उठायचं बाबा, एवढी कशासाठी कामाची दगदग करायची कशासाठी, काय दररोजच आपल्या वाटेला संघर्ष. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, मी पण सांगतो आणि तुमच्यासाठी पण सांगतो, तुमच्या वाटेला आज संघर्ष आहे ना, तुम्ही संघर्ष करा. कारण की संघर्ष पण त्यांनाच निवडतो की ज्यांच्यात काहीतरी खास असतं. म्हणून रडू आलं तरी रडायचं पण लढायचं, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. लढायचं कुणासाठी? आपल्या स्वतःसाठी, आपल्या स्वतःच्या स्वप्नांसाठी, आपल्या आईवडिलांचा एक चांगला मुलगा बनण्यासाठी, आपल्या बहिणींचा एक चांगला भाऊ बनण्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी लढायचं. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची. तर मग असंच काहीतरी मोटिवेशन, सकाळी एवढं मोटिवेशन घेऊन उठलेलो आहे. आणि आता इथून पुढचं कसं नियोजन लागतं आहे, 2-4 कामं आहेत पहिली, नक्की कुठल्या कामावर पहिल्यांदा जातो आहे ते बघण्यासाठी स्टे ट्यून गाईज. आणि काल रात्रीचे जे अर्धे सेटअप तुम्हाला दाखवून मी व्लॉग जो बंद केला रात्री खूपच उशीर झाला म्हणून, ते अख्खे पूर्ण फायनल वर्क तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि ज्यांनी जर कालचा कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर कालचा पण व्हिडिओ बघून या, चांगलं झालेलं आहे. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर जुने असून जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. कारण की असेच नवनवीन कंटेंट आपल्या चॅनलवर डेली येत राहतात. इथनं पुढचं कसं नियोजन लागतं ते बघावं लागेल. थोडासा नाश्ता करतो, परत कसं काय कोण सोबत येतं आहे ते बघतो आणि निघतो. स्वारी घेऊन जातो डायरेक्ट आणि तिथं गेल्यावरच डायरेक्ट कॅमेरा ऑन करतो. तोपर्यंत स्टे ट्यून म्हणलं थोडंफार काम आहे. तर पोरांचं नियोजन असं असतं, इथं काम आहे, परत एकदा मटेरियल विसरलं आहे. काल रात्री मटेरियल विसरलं म्हणून अर्धं काम राहिलं. आता आज आलो आहे तर आज पण परत मटेरियल विसरलं आहे. आता आणायला गेले ते 1-2 पोरं, हे आली की काम होणार इथलं. आणि इथलं कसं फायनल होतं आहे आणि कसं काय नियोजन होतं आहे आणि पुढं कुठलं काम आहे ते बघत राहण्यासाठी चॅनलवरती राहा. हे काम कसं काय होतं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर फायनली एक 15 मिनिटाच्या कामानंतर हे पण रेडी झालेलं आहे. दोन कामं करून आता लगेच 3ऱ्या कामावर चालतोय गाडी. आज कामाला सुट्टी नाही, आज नुसती काम. म्हणलं त्या 2ऱ्या कामावर जायच्या आधी थोडंसं गोडाऊनला काम होतं, थोडंसं मटेरियल पाहिजे होतं. आज काय नुसतं कामाचाच लोड आहे, दिवस झालं. आता ब्लॉगचं कंटेंट मे बी आज दिवसभराचा अख्खा कामाचाच येईल. म्हणून आज कामच एन्जॉय करा, नुसतं कामाची लाईफस्टाईल बघा. आता आमची जास्त एका दिवशी जास्त कामं असले की विषय असाच होतो. हे बघून कुणाला टॅग करता तुमच्या. तर इथून काय घ्यायचं होतं मला, तर मटेरियल घ्यायचं आहे थोडं. तेवढं मटेरियल मी जमा करतो आणि पुढच्या कामाचं कसं नियोजन लागतं आणि पुढच्या नक्की काम कशाचं आहे ते बघण्यासाठी स्टे ट्यून गाईज. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आजचा जर आवडत असेल शेवटपर्यंत तर तुम्हाला 100% आवडणार आहे. म्हणून आताच व्हिडिओला लाईक पण करून ठेवा. तर इथून घेतो थोडंफार मटेरियल आणि जातो पुढच्या लागतो मी माझ्या मार्गाला. फायनली आत्ता कुठं 5 वाजलेले आहेत. 5 वाजता तिकडचं काम फायनल करून लगेच आता सोजस पॅलेस लोणीला आलेलो आहे. आता लोणीला एक मे बी बर्थडे सेटअप आहे. मग आता इथं अजून किती तास लागतात आणि किती नाही काय माहीत नाही. पण आजचं अख्खा दिवस असा कामात गेला ना भयंकर, की म्हणजे सकाळी जसं घराच्या बाहेर पडलो आहे तसं अजून घरात पण गेलेलं नाही. आणि खायचा प्यायचा विषय तर लांबच, वरून तब्येत खराब आहे, पण चालायचंच काही विषय नाही. तर आता इथं बघ तुम्हाला किती वेळ लागतोय किती वेळ नाही.
इथं तशी आधी पोरं होती, पण पोरांनी किती काम केलंय किती नाही ते बघण्यासाठी पहिल्यांदा मला वरती जावं लागेल. तुम्हाला पण दाखवतो की नेमकं किती झालंय आणि कसं झालंय आणि कुठला सेटअप आहे. नुसते विषय चाललेले रे बाबा, आज नुसते विषय चाललेत नुसते. तसं सकाळपासून बाहेर आलोय तसं घरात नाही काय नाही पण चालायचंच. आता इथलं तुम्हाला एक फायनल झालेलं काम मी दाखवतो. त्यासाठी अजून मला एक तास 2 तास तरी लागतात. काम फायनल झालेलं तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत स्टे ट्यून, सबस्क्राईब करून ठेवा. कसं दिसतोय तुमचा भाऊ आज? काय नाही, सगळं फेल नियोजन झालंय. सगळा अवतार काय नसतं, सगळा अवतार बिघडलाय सगळं ते ना. पोरांना एक अख्खं एक गाणं लय भारी सूट होतंय. थोडं टेन्शनमध्ये पण रिलॅक्स आहे मी. विषय असाच आहे, हे तर आत्ता फायनल द्यायचं आहे. अर्ध्या तासात काम अजून तर काय 10% झालेलं नाही, पण सगळी रिलॅक्स आहेत. रिलॅक्स नसते. पांडडॉन रिलॅक्स आहे ना तू? थोडं टेन्शनमध्ये पण रिलॅक्स. काही विषय नाही, जास्त लोड नाही घ्यायचा आयुष्यात कशाचा. फायनली 4 तासाच्या कामाचं डेकोरेशन झालेलं आहे. एक्सपेक्टेड जेवढा टाईम होता त्याच्यापेक्षा जास्त टाईम लागला. डेकोरेशनला जास्त खरं तरी जास्त टाईम लागला नाही. काय आता चालायचं तर तिथलं काम करून दुसरीकडं लगेच फातेमानगरला जायचं. तिथं एक बेबी वेलकम. त्या बेबी वेलकमला किती वेळ लागतोय किती वेळ नाही काय माहिती. तोपर्यंत इथलं बर्थडे डेकोरेशन कसं झालंय ते नक्की कमेंट करून सांगा. तिथलं पण काम करून आता चाललोय फातेमानगरला. फातेमानगरला एक बेबी वेलकम आहे. तिथलं बेबी वेलकम करून मग तिथून आपली सुट्टी होणार आहे. म्हणजे आजचा विषय म्हणजे आजचा दिवस असला घाण गेलाय की आजच्या दिवसातनं कमीत कमी नाही म्हणता 5-6 कामं झालेली आहेत. आणि नेमका विषय 2 दिवस झालं तब्येत पण खराब आहे. सध्या तर माझी करंट सिच्युएशन अशी आहे की असं वाटतं जिथं आहे तिथंच अंग सोडून देऊन 2-4 सलाईनं लावावं. पण काही विषय नाही, कामातनं पळवाट काढता येत नाही म्हणून चालायचंच. सगळ्या गोष्टी चालायचंच म्हणून चालून द्यायच्या जसं होतंय तसं. आता तिथं जातो फातेमानगरला. तिथलं कसं काय नियोजन लागतं, किती मीटर आहे, किती फुटे रांगोळी, काय ढेकळं काय माहीत नाही, तर तिथं चाललेलं आहे. तर बघत राहा. तिथली रांगोळी कशी होती नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच डेली कंटेंट आपल्या चॅनलवर येत राहते. तर भेटू तिथं घ्या. ऐसा भाषा मुंह से नहीं आता है. हो जाऊ द्या. मत बोलो. गो होम बाबा. A few moments later. फायनली जवळपास 9:30 वाजले. आत्ता कुठं दिवसभराचं अख्खं काम उरकलेलं आहे आणि इथून आता जस्ट घरीच चाललेलं आहे. तर आता घरी जायला थोडा टाईम लागेल. घरी गेल्यावर माझी कॅपॅसिटी नाही काय ब्लॉग काढायची, म्हणून आजच्यासाठी एवढंच. आज भरपूरच कामं झाली, म्हणजे लिमिटच्या बाहेरच काहीतरी लोड झाला आहे सकाळपासून. फक्त त्या सकाळच्या ऊसाच्या रसावर आहे. तर पुढचं ब्लॉग कंटिन्यू करू आपण थोडंफार, एक एंडिंग करू. तर बरीचशी कामं झाली, 4-5 आज कामं झालेली. तर आता भूक लागलेली आहे. पहिल्यांदा जाऊन जेवण करणार. बाकी सगळं आता पहिलं पोट मग बाकी सगळं. तोपर्यंत स्टे ट्यून. सगळे उलाढाल करून आत्ता म्हणलं इथं थोडंफार काहीतरी जेवण करून घरी जावं. म्हणून दुर्गाला आलेलो आहे. तर आता बघू इथं कसं काय नियोजन लागतं काय ना. पांडा अजून किती बुक आहे? अरे अजून किती बुक आहे? झाला का फुल? शेअर करा. बस का मग आजच्या
सकाळी जवळपास 7 वाजता घराच्या बाहेर गेलतो. 11:20 झालेत. आत्ता कुठं घरात आलोय. दिवसभरात कामामुळे नुसती पळापळ. जवळपास 4-5 कामं झालेलीत आज. म्हणून आजचा पूर्ण व्लॉग आपल्या कामाच्या घडामोडीवर डिपेंड होता. आजचा जर आता एवढी काय माझ्यात एनर्जी नाही की अजून मी हा व्लॉग एक्सटेंड करत बसन. म्हणून आजचा जर व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून ठेवा. आणि आपल्या कामाचे व्हिडिओ जर चांगले वाटले असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो आहे. तुमचे जर काही इव्हेंट असेल तर कॉन्टॅक्ट करा. नक्कीच आपण प्रतिसाद देऊ. आणि आता मला नाही वाटत मी हा व्लॉग अजून एक्सटेंड करेन. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया तू त्याच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करून जावा, व्हिडिओला लाईक करून जावा. आणि आता आजचा अख्खा व्लॉग कामावर झालेला आहे डिपेंड. म्हणून उद्याच्या व्लॉगमध्ये एका पण कामाचा व्हिडिओ येणार नाही. उद्याच्या व्लॉगमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग करायचा विचार करू. कुठेतरी काय उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करू. म्हणून स्टेट येऊन उद्याचा व्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्याच्या एका नवीन व्लॉगमध्ये. गुड नाईट. बाय बाय.